तर आपण आत्ता बारामतीमध्ये आहे आणि बारामती म्हणजे एवढी भारी सोय असते ना जेवणाची. तर हे पहा, असं हे जेवण आहे. ते तुम्हाला कसं वाटतंय मशाज केल्यावर? छान वाटते, खूप छान वाटते. आणि अंगातला ट्रेस वगैरे टेन्शन वगैरे असं गेल्यासारखं वाटतं का तुम्हाला? गेल्या वर्षी 5 सुद्धा होता आपल्या शेतीचा जो मूळ पाया आहे तो देशी गोमाता आहे आणि ती गोमाता आपली वाचली तर शेती वाचेल, संस्कृती वाचेल आणि आरोग्य नीट राहील. तिचं गाईचं, देशी गाईचं दूध, तूप, ताक जर आपण खाल्लं, तिचं गोमूत्र औषध म्हणून जर सेवन केलं तर त्याचा आरोग्याला आपल्या खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे आम्ही आज बारामती इथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीनिमित्त सेवा भारतीच्या माध्यमातून नमस्कार मंडळी, सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आणि सुप्रभात. तर सकाळ सकाळ बघा पालख्यांचे वारे चालू झालेले आहेत आणि मस्तपैकी आपण आंघोळ वगैरे करून तिथं टेंटवर ना वाळायला टाकलेले आहे आणि एकदम भारी झाले. इथं आंघोळ करायला तिथं पाण्याच्या टाकी वगैरे आणलेले आहेत गाडीवरचे सगळे आणि चार्जिंगची सोय म्हणजे तरी बघा सगळ्या चार्जिंगच्या गाड्या आहेत जे की त्यात आपण फोन चार्ज करू शकतो आणि एकच नाही तर 30 ते 40 असे चार्जिंग पोर्ट आहेत, तिथे चार्जिंग करू शकतो. तर आता आपण ना चहा वगैरे घेतला पाहिजे कारण की भरपूर वेळ झाला आपण इथे आणि व्हिडिओ लवकरच आता अपलोड करायचा. आत्ताच कम्प्लिटली वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत, आपल्याला 7ला व्हिडिओ टाकायचा आहे. त्यामुळे जरा प्रोसेसमध्ये आणि त्याला आता थोडा ना नाश्ता वगैरे किंवा चहा वगैरे घेऊ, मग त्यानंतर आपली वारी पूर्ण चालू करूया. संपलं आहे आता पुढे जाऊन की आपण चहा पिऊया. म्हणजे आत्ता कम्प्लिटली 7:30 वाजलेले आहेत, त्यानंतर अजून आपला काही नाश्ता झालेला नाही आहे. पहिला चहा प्यायला पाहिजे कारण की सकाळ सकाळ सवय की चहा पिलंच पाहिजे. बघूयात की आता नाही तर कोणत्या तरी टपरीवर घ्यायलाच लागणार आहे. बघूया आता कुठपर्यंत काय किती सोय हे तुम्हाला सगळं व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. संत तुकाराम महाराजांचा आजचा विसावा असणार आहे बऱ्हाणपूरमध्ये. इथून आम्ही चालतोय तिथून तर 2 किलोमीटर आहे. त्यानंतर शेवटचं डायरेक्ट जिथं पालखी थांबणार आहे ते ठिकाण म्हणजे बारामती, या ठिकाणी पालखी थांबणार आहे आणि त्यानंतर पुढचे लोकेशन तुम्हाला शेअर करेलच कुठं कुठं पालखी आहे. बघा एवढे वारकरी चाललेले, भरपूर सारे गर्दी आहे. तुम्ही वारकऱ्यांचा उत्साह पाहू शकता. तर तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे वारकरी जल्लोषात त्यांचे आनंदवारी करतात आणि हे फक्त तुम्हाला वारीतच पाहायला भेटेल की अजून भरपूर सारे खेळ फुगाडे झाले तर अजून पुढं पण असणार आहेत. सर्व काही तुम्हाला दिसणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून. चहा पिण्यासाठी जाऊया. मध्ये या एकदम क्वालिटीचे ते दोन्ही देऊन देतो. लय गरम आहे पण क्वालिटी. एक नंबरची आहे लय भारी. आज दुपारचा मुक्काम तुम्हाला बोललो होते बऱ्हाणपूरमध्ये, तर ते हे ठिकाण आहे. या ठिकाणी आज मुक्काम राहणार आहे दुपारचा. त्यानंतर पालखी दुपारनंतर निघून बरोबर बारामतीत दाखल होणार आहे.
तर आपण आत्ता बारामतीमध्ये आहे आणि बारामती म्हणजे एवढी भारी सोय असते ना जेवणाची. तर हे पहा, असं हे जेवण आहे, एकदम भारी आहे. मी पण ह्याचा लाभ घेतो. तर बघूयात आज पुढं काय काय आहे, तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये दिसणारच व्हिडिओमध्ये. तर आता हे जेवून घेतो पहिलं, कारण की सकाळ धरून जेवलो नाही तर आता जेवलं पाहिजे. वारीत जेवणाचे एक आनंद वेगळाच असतो बरं का. तर जेवणाचा लाभ मी आता घेतो. मालिश या ठिकाणी मालिश करणार आहे. बघूयात कसे आहे ते बघा. अशा प्रकारे तर मालिशचं सेवा चालू आहे. तर पाहू शकता, आपला पण नंबर येईल. बघूयात की कशा प्रकारे मालिश होते. एकदम ना भारी वाटायला लागलं जेव्हा हे मालिशचं चालू झालेलं आहे. ऐसा रखो बेटा, ऐसा, हाँ इधर को. और देवाचा नाव घ्या, जो भगवान को मानते हैं घ्या. विठ्ठल 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 हरी ओम एकच नंबर वाटायला लागलं जेव्हापासून ही मालिश चालू झालेली आहे. एकदम भारी. काही असं वाजवा. हातामध्ये 1641 पॉईंट आहे. सगळे स्टेज निघून जाणार. सांगा विठ्ठल विठ्ठल. हा जोरानी. हातामध्ये 1641 पॉईंट आहे. स्टेज टेन्शनचं नाव सगळं निघून जाणार. देवाचं नाव घेतलं तर सांगा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आपण बारामतीमध्ये आहे आणि इथं एकदम भारीमध्ये वारकऱ्यांची सेवा चाललेली आहे आणि ही 12 वर्षापासून चाललेली आहे. तर आपण तसं काकांना विचारू की किती वर्षापासून चालू आहे, सर्व काय विचारू. तर चला पाहूया कशा प्रकारे सेवा चाललेली आहे ते पाहू शकता. आजची तुम्हाला कसं वाटतंय मशाज केल्यावर? छान वाटते, खूप छान वाटते. आणि अंगातला ट्रेस वगैरे टेन्शन वगैरे असं गेल्यासारखं वाटतं का तुम्हाला? तर पाहू शकता अशा प्रकारे ना मशाज होती पायाची आणि हे 10-10 मिनिटाला चेंज होत राहतं. आता हे क्लॉकवाईज पण चालतं, कधी उलट्या दिशेने पण चालतं. तर हे अशा प्रकाराने ह्या साईडला आहे. तर ह्या ना गुडघ्यामध्ये जे शॉक बसतो ना त्याने आपल्या गुडघ्याच्या शिरा ह्या मोकळ्या होत्यात. तर बघा हे कशा प्रकारे चालू आहे इथं. त्या काकांना विचारूया जे की अजून पण सेवाच करत आहेत ते बघा. आणि हे आहे शंकर जगताप यांच्या वतीने हे पूर्णपणे सेवा चालू आहे. तर काकांकडे जाऊन विचारूया तुम्हाला कसं वाटते, म्हणजे हे असं आता हे जे मशीन आहे ते कशासाठी वर्क करते? मी जवळपास सकाळपासून 12 किलोमीटर चाललोय. तर मला पायाला असं एकदम पायाला मुंग्याल्यासारखं जाम झाली होती. थोडं पण चाला आवडत नव्हतं. पण जसं यावरती बसलो एकदम पायाला झणझणाट मुंग्या येऊन असं एकदम हाडाचे पायाचे जे नसा असतात पूर्ण नसा मोकळ्या झाल्या. आता असं वाटतं की आता मी अजून 20 किलोमीटर बिंदास चालू शकतो. बघा ह्या मशिनीमुळे ना म्हणजे वारकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदाच होत आहे. कारण की फास्ट होती या मशीनने आपल्या पायाचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते एकदम फास्ट होतं. तर पाहिलं असेल की काकाने आपल्याला अशा प्रकारे माहिती दिली आणि दुसऱ्या काकांकडे आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. काका 2 मिनिट. काका 2 मिनिट. ही किती वर्षापासून चाललेले आहे म्हणजे मशाज काम वारकऱ्यांची सेवा? 12 वर्ष झाली. हे कोणाच्या वतीने? हे आपलं लक्ष्मण भाऊ जगताप के वजह से होता है. PCMC के एक्स लक्ष्मण जगताप जी की तरफ से हो रहा है और उनका मित्र परिवार. तर तुम्हाला असं वारकऱ्यांकडे बघून काय वाटतं की ह्यांचं पूर्णपणे शरीर वगैरे असं मोकळं होत असणार, पायाचं टेन्शन वेन्शन वगैरे सर्व काही शरीर वगैरे मोकळे होत असते? जब ये कर रहे हैं हम, इस पे पाँव में से उनका पहले तो हीट निकल जाता है. पूरा काला कलर का सफ़ेद तेल काला हो जा रहा है. ते बघा इथं
काळा कलर दिसून येत आहे. म्हणजे ते जे पायाचं असतं ते पूर्णपणे ना तिथं ऑइलच्या साह्याने निघून जात आहे. आणि ते आपलं सगळ्या पावामधून स्ट्रेस टेन्शन तणाव निघून जाणार आणि जसं वारकरी पुढे जाणार त्यांची देवाचं नाव घेऊन त्याची शक्ती जास्त असणं ती जायला. आणि चालण्यासाठी पण भरपूर अशी शक्ती भेटणार वारकऱ्यांना, कारण की अजून भरपूर सारे आपल्याला पंढरपूरपर्यंत ही वारी चालवायची. आता मशीदसाठी आलेलो आहे. दिवसभर चालून भरपूर असं पाय वगैरे दुखत होतं, तरी मशीद सेवा इथं चालू आहे, पाहू शकता. अशा प्रकारे वारकऱ्यांची सेवा इथं पण चालू आहे. गेल्या वर्षी 5 सुद्धा होता असेल की कशा प्रकारे ही मशाज केलेली आहे आणि अजून पण ही मशाज चालू आहे. हे मशाज करण्यामागचा उद्देश काय आहे तुमचा? नमस्कार. आम्ही गेली 10 वर्षांपासून वारीमध्ये आम्ही सेवा देत आहोत. तुकाराम महाराजांची पालखी, इवन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये आम्ही ही वारकऱ्यांना सेवा देतोय. ह्या सेवेचा उद्देश आहे की आम्ही शेतकऱ्यांमध्ये एक प्रबोधनाचा पण विषय आहे की देशी गोमाता वाचली पाहिजे आणि आपल्या देशी गाईचं जे आहे ते संस्कृतीचा आपला तो पाया आहे. आपल्या शेतीचा जो मूळ पाया आहे तो देशी गोमाता आहे आणि ती गोमाता आपली वाचली तर शेती वाचेल, संस्कृती वाचेल आणि आरोग्य नीट राहील. तिचं गाईचं, देशी गाईचं दूध, तूप, ताक जर आपण खाल्लं, तिचं गोमूत्र औषध म्हणून जर सेवन केलं तर त्याचा आरोग्याला आपल्या खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे आम्ही आज बारामती इथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीनिमित्त सेवा भारतीच्या माध्यमातून आम्ही इथे ही सेवा देण्याचं कार्य करतो आहोत आणि याच्यामध्ये आम्ही हजारो वारकऱ्यांना ही सेवा देण्याचं काम करतो.
पालखीचा तिथं आज विसावा आहे. तर मग आता आपण चाललो टेंट टाकण्यासाठी एक चांगली जागा शोधण्यासाठी. तर जाऊया आता, बघूयात तिथपर्यंत चालता येईल तिथपर्यंत चालत आपण आपल्या लोकेशनला जाणार आहे, म्हणजे जिथं तंबू टाकणार आहे आपण तिथं.